आता चालू असलेला सामना साखळी फेरीतला अतिटतीचा हा सामना भार्गव ब्लास्टर विरुद्ध भगवा रक्षक स्ट्रायकर्स आणि स्ट्राईकवर आहे तो शिवतेज, नॉन स्ट्राईकला आहे तो राजकुमार मोरे आणि पहिले षटक घेऊन येत आहेत ते पांडुरंग देवाळे यांचा सामना करतील शिवतेज जावळे. पहिला चेंडू आणि सुंदर असा चेंडू मिळवूनच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि त्यावर सुंदर असं क्षेत्ररक्षण अविनाश मेंडुले यांचं, त्यावर एक धाव आणि सुंदर असा ग्लान्स केलेला आहे पण तिथे फिल्डर तैनात, त्यावर एक धाव आणि महेश हजारांचं एक बक्षीस जमा झालेलं आहे. कालपासून टाकीवर कोण सिक्स माराल त्याला 501 रुपये मिळणार आहेत, रोख इथं जमा झालेले आहे आणि जर प्रेक्षकांमध्ये कॅच घेतला तर 111 रुपये भेटतील प्रत्येक कॅचला. परत एकदा सुंदर असा चेंडू तितकाच सुंदर पॉइंटच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे, त्यावर 4 धावा. चांगली बॅटिंग शिवतेज जावळे आणि उत्तुंग असा मारलेला फटका कॅच होता, तो मॅच होता परंतु हा कॅच सुटलेला आहे. पण चांगला प्रयत्न अविनाश यांच्याकडून. परत एकदा उंच मारलेला आहे आणि ही विकेट घेतलेले आणि पांडुरंग देवाडे कमाल केले, कारण त्याने आदेश अडावकर सारख्या घनानती फलंदाजाला तंबूत पाठवलं होतं आणि सामना आपल्या बाजूने फिरवला होता. आणि या संघातील भगवा रक्षकचा एक धडाडीचा फलंदाज स्ट्रायकर शिवतेज जावळे याला पॅव्हलियनचा रस्ता दाखवलेला आहे आणि सुंदर असा चेंडू परत एकदा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे भगवा रक्षक स्ट्रायकर संघाची 1/8. दुसरे षटक आणि लेगच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे चेंडू. बघूया किती धावा घेतात ते आणि त्यावर 2 धावा आणि पॉइंटच्या दिशेने टोललेला चेंडू आणि त्यावर 1 धाव. आणि जबरदस्त गोलंदाजी 3 बॉल केलेला आहे सुशांत एलके याला. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि परत एकदा सुंदर असा चेंडू. अविनाश आपल्या अनुभवाचा जोरदार फायदा घेत आहेत. रणमाळे महाराज, जर आपल्याला नियम माहित असेल तर चेक केलेला आहे. तुम्ही बॉल मारला तर हातान पकडू शकत नाही, पायान अंगण कशान पण तटवा, हातान धरू शकत नाही. तुम्ही तर क्रिकेटपटू आहात, आपल्याला नियम चांगले माहित आहेत. कृपया कुठल्याही कारणास्तव उगत उज्जत घालू नका. आणि लेगच्या दिशेने टोललेला चेंडू पहिली धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण असफल. या पुढचा चेंडू आणि सुंदर असा फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण.
आणि मगाशी झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी सचिन बरोबर पटवणे याने टॉस टू बॉस या फलकाजवळ जाऊन आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. आणि सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि हा चौका. चांगला फटका मारलेला आहे. अवधूत मोरे त्यांचे ऑफ ट्राईंग ऑफ साईड भरपूर स्ट्रॉंग बॅटर आहे. चांगला फटका आणि उत्तम असा मारलेला फटका आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे. आणि सुंदर असा टोला चेंडू लेगच्या दिशेने आणि त्यावर एक धाव. सॉरी, चौथी मॅच चालू आहे भगवा रक्षकची. आणि उत्तम असा फटका आणि चांगला झेल घेतलेला आहे प्रतीक गोरले. एक चांगले झेल दोन टिपलेले आहेत प्रतीक गोरले यांनी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर भगवा रक्षक संघाची धावसंख्या झाली ती 5/18, 4 रन. कारण की आता जे 2 बॅट्समन आहेत त्यांच्याच पूर्ण खांद्यावरती जिम्मेदारी असणार आहे की आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवायचं आहे, कारण त्यांचे ऑलरेडी 5 फलंदाज बाद झालेले आहेत. बघूया आता काय करतात. परत एकदा सुंदर असा फटका आणि 4 धावा. शिवा हरणे संघ मालक जो 3 पहिल्या मॅच मध्ये त्याला बॅटिंग करायची गरज पडली नव्हती, पण आता आपल्या संघाच्या 4थ्या मॅच मध्ये घनानं ते बॅटिंग करताना संघ मालक शिवा हरणे आणि हा रनआउट फ्रॉम पॅव्हिलियन मध्ये राजकुमार. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, पण सॉरी रिव्ह्यू सांगितलं अंपायरनं, आउट दिलं नाही. थांबा जरा. मला वाटतं अंधाराचा सगळ्यावरच इफेक्ट पडायला काय समजना. आणि हा झेलबा अजून अंधार पडायला भरपूर वेळ आहे. जरा गडबड करू नका सगळ्यांनी. आता कुठं 5:30 वाजलेले आहेत. कुमारी समीक्षा भरमा गोरुले फिल्डिंग साठी उभे आहे. आणि उत्तम असा मारलेला फटका आणि हा सुंदर झेल. आणि हा वाईट चेंडू आणि सुंदर असा फटका टोलवलेला आहे, उंच गेलेला आहे. बघूया त्यावर 2 धावा. मूर्तिमंत उदाहरण आहे भार्गव मास्टर. सध्याचा सामना हा जबरदस्त ड्राईव्ह, खतरनाक बॅटिंग, चौकार. सगळी जिम्मेदारी संघ मालकाच्या खांद्यावर आणि ते अगदी चांगल्या रीतीने निभावत आहेत. आणि हा परत एकदा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल. चांगली फलंदाजी करत होता शिवा हरणे. अगदी थंड वातावरणात
संत बॅटिंग चालू आहे भगवा रक्षक संघाची आणि उत्तुंग असा पटकवलेला आहे चेंडू आणि गडी बाद कॅचेस विन मॅचेस खरोखरच हा सामना पाहिल्यानंतर युट्यूब लेवलला तुम्हाला लक्षात येईल की एक जवळजवळ 5 ते 6 झेल सुंदर पकडलेले आहेत भार्गव मास्टरच्या खेळाडूंनी 9 गडी बाद झालेले आहेत आणि आणि सुंदर अशी गोलंदाजी कारण का संध्याकाळी अशी वेळ येऊ नये की फायनल बॅड लाईट मध्ये खेळायची वेळ येऊ नये आणि हा शेवटचा गडी बघूया काय होतोय आणि ऑल आउट 5.1 ऑल आउट इन 37 रन्स आणि 38 धावांचे लक्ष ठेवलेले आहे ते भार्गव ब्लास्टर या संघासमोर एक सुंदर असे जवळजवळ 6 ते 7 झेल टिपलेले आहेत भार्गव ब्लास्टरच्या खेळाडूने त्यामुळेच त्यांना आणि संघासाठी पहिले वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन येते ते बाळू रानमाळे महाराज बघूया आपल्या अनुभवाचा काय फायदा होत होता त्यांच्या समोर आहे ते प्रशांत केसरकर आणि पहिला चेंडू चिक्कात आणि म्हटल्याप्रमाणे त्यांची उन्हात काय बॅट तळपत नव्हती पण थंड वातावरणात चांगली चालते बॅट याची नोंद घ्यायची आहे भार्गव ब्लास्टरने आणि त्यांना थंड वातावरणातच उतरायचं आहे स्ट्राईक वरती आणि हा दुसरा चेंडू खेळून काढलेला आहे चांगल्या पद्धतीने पहिली धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण असफल 1 धावावर समाधान आणि उत्तम असा फटका मारलेला आहे बघूया आणि बॉल थांबलेला आहे आणि त्यावर 2 धावा घेतलेल्या आहेत आणि थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आणि अंपायरचा इशारा आणि उत्तुंग फटका लगवण्याचा प्रयत्न एक चांगला स्विंग झालेला आहे बॉल आणि थेट गेलेला आहे तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आणि परत एकदा सुंदर असा चेंडू खरोखरच ते गेले 2-3 महिने दररोज प्रॅक्टिस साठी येतात त्याचा त्यांना खरोखरच लाभ मिळत आहे आणि परत एकदा उत्तुंग फटका आणि त्यावर एकच धाव इकडे बाउंड्री लाईनला प्लेअर आलाय बॉलाने परत एकदा सुंदर फटका आणि एक जबरदस्त फिल्डर लावलेला आहे त्यांनी बाउंड्रीवरती विघ्नेश हजारे यांनी खतरनाक कॅच घेतले होते मागच्या मॅच मध्ये आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता आणि सुंदर फटका बघूया त्यावर एक चांगली फिल्डिंग आणि परत एकदा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न त्यावर 40 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहे फलंदाज आणि हा आपल्या रिव्हर्स शॉटने खणखणीत चौकार त्यांच्या बॅटमधून
आणि हा उत्तम फटका आणि हा षटकार. खरोखरच प्रशांत केसरकरची बॅट तळपत आहे. या किमान तिसऱ्या मॅच मध्ये तरी 2 मॅच मध्ये त्यांना चांगली कामगिरी करता आली नव्हती. 24 चेंडू 14 धावांची गरज. आणि हा फलंदाज रिव्हर्स शॉट. आपल्या साथीदारांनी मारली रिव्हर्स शॉट. स्वतः प्रयत्न करायला गेले पण जाळ्यात अडकून पॅव्हलियन मध्ये. त्यानंतर नवीन बॅट्समॅन संघाचे संघमालक भरमा गोरुले. आणि हा सुंदर असा चेंडू. आणि परत एकदा सुंदर अशी गोलंदाजी. दोघांनी ट्राय केला म्हणून तिसऱ्याने पण ट्राय करून चौकार मिळवलेला आहे. रिव्हर्स शॉट. चांगले खेळत आहेत भार्गव बस्टरचे खेळाडू रिव्हर्स शॉट. आणि सुंदर असा चेंडू त्यावर एक धाव. पुढे सरसावत उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न. त्यावर चेंडू निर्धाव. ओव्हरची समाप्ती. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 29. आतापर्यंत जवळजवळ 15 सामने झाले. त्यातील ही सर्वात लो स्कोरिंग मॅच म्हणावी लागेल. आणि एक हाय स्कोरिंग मॅच झाली होती त्यामध्ये तब्बल 102 धावा मारल्या होत्या. त्या देखील चेस केल्या होत्या. 102 धावा हाय स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग 37 धावा. आणि उत्तम असा फटका आणि हा षटकार. आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. चांगला फटका प्रशांत केसरकर याच्या बॅट मधून. जरा सत्ता यांचा जल्लोष चालू. आणि हा सुंदर असा झेल. चन्नाप्पा एक चांगला झेल पकडलेला आहे. चन्नाप्पा तिबिले यांनी सुंदर फलंदाजी करून पॅव्हलियन मध्ये परतलेले आहेत प्रशांत केसरकर. आणि आता आणि हा मारलेला फटका त्यावर एक धाव. अजूनही ते कोण बक्षीस घेऊ शकले नाही. महेश हजारेने 500 रुपये जमा केले. टॉकीवर बॉल मारला तर. आणि ग्लान्स केलेला लेगच्या दिशेने सुंदर फटका आणि त्यावर 4 धावा. आणि हा सामना जिंकलेला आहे त्या सुंदर चौकाराने.